आणि यानंतरची बातमी अकोल्यातून आहे। अकोल्यामध्ये 16 वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा नराधम आता अटकेत आहे। त्याला अटक करण्यात आली आहे। इंदूरमधून तौहीद खान समीर खान या नराधमाला अटक करण्यात आली आहे। गणेश विसर्जनाच्या दिवशी चाकूचा धाक दाखवत त्याने अत्याचार केला होता। गेल्या 6 दिवसांपासून तो फरार होता। अकोला पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्च ऑपरेशन राबवलं होतं। दरम्यान आज दुपारी 12 वाजता अकोल्यामध्ये आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा निघणार आहे। गणेश विसर्जनाच्या दिवशी एका हिंदू अल्पवयीन मुलीवरती त्यानं अत्याचार केलेला होता। चाकूचा धाक दाखवून त्यानं अत्याचार केला आणि यानंतर पोलिसांनी 3 वेगवेगळ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्च ऑपरेशन राबवून आरोपीला अटक केलेली आहे। तौहीद खान समीर खान असं त्याचं नाव आहे आणि आज त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा देखील काढला जाणार आहे।